ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नागपुरातील हॉस्टेलवर मंत्री संजय शिरसाटांची धाड, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत संजय शिरसाटांकडून आढावा। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेतेपदावरून टीका सुरू। विरोधी पक्षनेता करायची वेळ येईल तेव्हा भास्कर जाधवांना करतील असं वाटत नाही, उदय सामंतांचं विधान। विरोधी पक्षनेतेपदासाठी 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही, भास्कर जाधवांचं विधान। तर उद्धव ठाकरे माझं नाव घेतील की अन्य कुणाचं ते तेव्हा पाहू, जाधवांचं उदय सामंतांना उत्तर। आदित्य ठाकरेंचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी येत असेल तर विशेष नाही, शंभूराज देसाईंचं वक्तव्य। तर अफवांवर विश्वास ठेवू नका, आदित्य ठाकरेंचं उत्तर। किमान 29 जागा निवडून यायला हव्या होत्या, 10% आमदार असते तर विरोधी पक्षनेतेपद मिळालं असतं, गुलाबराव पाटलांची टीका। ठाकरे सहजासहजी कुणाला पद देत नाहीत, विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांचं नाव येतं तेव्हा आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जातं, निलेश राणेंचा आरोप। विरोधी पक्षनेतेपदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील, फडणवीसांची प्रतिक्रिया। तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेतेपद कमवा, शिंदेंचा टोला। राज्याच्या आर्थिक पातळीवर ओढाताण, लवकरच गाडी रुळावर आणण्यासाठी अर्थ खातं प्रयत्नशील, अजित पवारांची कबुली। एका गटातून 22 आमदार जाणार असं मी ऐकलं, आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला। तर आदित्य ठाकरे ज्योतिषी आहेत का, निलेश राणेंचा सवाल। विधान भवन परिसरात निलेश राणे आणि रवींद्र चव्हाणांची भेट, चव्हाणांना सविस्तर भेटणार, आमच्यात कधी वाद नव्हता, निलेश राणेंची प्रतिक्रिया। तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची कृष्णा खोपडेंची मागणी, मर्जीतल्या कंत्राटदारांना कोट्यवधींचा निधी दिला होता, मुंढेंनी काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली, कृष्णा खोपडेंचा आरोप। आमदार भास्कर जाधव आणि प्रताप सरनाईकांची विधान भवन परिसरात भेट, भेटीचा आणि ऑपरेशन टायगरचा काहीही संबंध नाही, सरनाईकांची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडेंसह रश्मी शुक्ला आणि मुख्यमंत्र्यांची भेट। तर मतदारसंघातील कामांबाबत भेट, भेटीवर धनंजय मुंडे यांचं स्पष्टीकरण। गोगावलेंना रायगडचा पालकमंत्री करावं, आम्ही बंड केल्यानं सत्ता आली, भाजपला याची जाणीव राहिली नाही, रायगड पालकमंत्री पदासाठी शिंदे सेनेच्या महेंद्र थोरवेंचा दावा। तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सयाजी शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये भेट, तपोवनातील झाडं वाचवण्यासंदर्भात चर्चा, सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया। तपोवनातील मोठी झाडं तोडणार नाही, कुणीही राजकारण करू नये, तपोवनातील वृक्षतोडीवरून होणाऱ्या टीकांवर गिरीश महाजनांचं उत्तर। एअरलाईन चालवणं आमचं काम नाही, इंडिगो एअरलाईनचं प्रकरण सरकारने सांभाळावं, केंद्रानं कारवाई करावी, सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसदारांना सरकार शासकीय नोकरी देणार, माझ्या प्रस्तावाला नक्की यश येईल, गणेश नाईकांची माहिती। 21 ते 31 डिसेंबरपर्यंत विठ्ठलाची पाद्यपूजा बंद, सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी, सुलभ आणि त्वरित दर्शन मिळण्यास। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।